नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शोधून जो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं लेखन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता. कांदा लिलाव बंद, आता जिल्हाधिकारी कार्यालयात कांदे उतरणार, प्रहारचा इशारा. बघू शकता, कांद्याचे प्रति क्विंटलने दर 1000 रुपयापेक्षा खाली असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. दर वाढल्यानंतर शासन लगेच हस्तक्षेप करते, त्याचप्रमाणे पडलेले भाव सुधारण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समिती पदाधिकारी व पोलिसांची समजूत काढल्यानंतर तासभराने लिलाव पूर्ववत झाले. दरम्यान या प्रश्नी तोडगा न निघाल्यास प्रहार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होत आहे. बुधवारी लासलगाव बाजार समितीत 27,378 क्विंटलची आवक झाली. त्यास किमान 300, कमाल 1412 आणि सरासरी 975 रुपये दर मिळाले. सकाळी बाजार समितीत दर या ठिकाणी 400 ते 800 रुपयांपर्यंत पडल्याने शेतकरी संतापले व त्यांनी लिलाव बंद पाडले. त्याचवेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर उपस्थित होते. लिलाव बंद पडल्याने सभापती ज्ञानेश्वर जगताप, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एकंदरीतच या ठिकाणी निंबाळकर व बाजार समितीचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. कांदा दर वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते, त्याचप्रमाणे पडले दर सुधारण्यासाठी शासनाने पावले उचलली पाहिजे असे त्यांचं यावेळी म्हणण्यात आलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी भावांतर योजना राहावी अशी त्यांनी वारंवार सांगितलं आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी अशी स्थिती आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू आपण म्हणजे